हं? तू पण चालली स्कूलला? जा चल निघा. बाय. जा काव काव जा पर. बाय. पळत पळत जा. जा ग. काऊ आणि मिठू गेले होत्या स्कूलला, तर काऊने टोपी नेलेली होती, कारण 4 वाजेला जेव्हा ते येतात ना तर त्यांना भरपूर ऊन लागतं. म्हणून म्हटलं की टोपी घेऊन जा की येताना तुला घालता येईल. आणि इकडं मस्तपैकी कावळा पण आलेला होता. म्हणजे भरपूर येतात दिवसभर पक्षी खरं तर, आणि त्यांचा किलबिलाट तर चालूच असतो. आणि 10 वाजत आलेले होते. तर ही जी डाळ आहे ना तर मी सकाळी उठून 6 वाजेला भिजू घातलेली होती, कारण आज मला वडा तोडायचा होता. तर मुगाच्या डाळीचे वडे करणार होते मी. आणि त्याच्यामध्ये पोहे खायचा चमचा आहे ना, थोडीशी हरभऱ्याची डाळ, त्यानंतर मसूर डाळ टाकलेली होती. म्हणलं थोड्याशा 2-3 प्रकारच्या करून बघू, कोणता वडा चांगला लागतो ते बघूया. तर इकडं थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्या आणि कोथिंबीर पण घेतलेली होती. तर आता 10 वाजलेले होते ना, आता ही डाळ जी आहे ना तर मिक्सरमध्ये काढून घेतली. तर मिक्सरमध्ये जे आहे ना तर पल्स मोड जो असतो ना त्याच्यावरच काढले, कारण जास्त काही बारीक नाही केली. थोडीशी ओबडधोबडच होती ही डाळ. त्यानंतर त्याच्यामध्ये मिरची आणि जिरे पण टाकलेले होते, त्यानंतर मीठ पण टाकलेलं होतं. आणि आता जी कोथिंबीर आहे ना तर ती कोथिंबीर आता कट करून टाकणार आहे मी. तर इकडं कोथिंबीर पण कट करून टाकलेली. तर कोथिंबीर जी आहे ना तर मस्त हिरवीगार होती आणि त्यातल्या त्यात गावरान पण होती. त्यानंतर कोथिंबीर मीठ टाकून दिलं आणि छान असं मिक्स करून घेतलं. इकडं आता दाराजवळ ऊन आलेलं आहे, हे पुसून घेतलं आहे मी. इकडं आता घालून घेते. इकडं वडे तोडून झालेले आहे माझे. 10:30 वाजले, पण एकदम कडक असं ऊन लागतंय. काऊ आणि मी स्कूलमधून आले, 3:30 वाजले. काऊ पाठीमागच आहे अजून. आणि इकडे हे वडे पण वाळलेले. दमून जाते येईपर्यंत. जाताना पळत जाते आणि येताना मात्र सगळी एनर्जी डाऊन झालेली असते त्याची. चला. तर आता हा जो व्हिडिओ येते तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा येतो. काल मी जे आहे ना वडे तोडलेले होते आणि आज आहे ना मला उडदाचे पापड तयार करायचे होते. तर इथं मी नेहमी रामबंधूचा पापड मसाला वापरते, पण यावर्षी मला काही मिळाला नाही, त्यामुळे हा मी सागरचा फर्स्ट टाईम वापरते पापड मसाला. तर मी अशाच पद्धतीनं पापड करत असते आणि छान होतात नेहमी. तर हा जो मसाला आहे तो मी पूर्णाच्या चाळणीनं चाळून घेतला आणि हा जो वरती मसाला राहिला आहे तो मी आता खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे. आणि हे जे पीठ आहे ना तर उडीद आणि मूग 1-1 किलो दिलेलं होतं मी, म्हणजे असं 2 किलो पीठ आहे. तर दोन्ही सेम घेतलेलं आहे. आणि इकडं जो मसाला आहे ना तर हा मी कुटून घेते. तर ओबडधोबडच कुटून घेत असते, जास्त बारीक कुटल्याने काय होतं पापड काळे येतात आणि तो तसा जर जाड ठेवला तर पापड फाटतात अशाने. तर थोडंसं ओबडधोबड कुटून घेतलं आणि थोडंसं हाताने पण आहे ना त्याला थोडंसं असं बारीक करून घेतलं, जेणेकरून जाड जाड राहणार नाही. आणि इकडं शेगडीवर जे आहे ना तर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर माझं नेहमीचं माप असतं हे. तर तांब्या भरून मी पाणी घेते, तांब्याला थोडंसं कमी पाणी घेतलेलं आहे. आणि इकडं पाणी उकळी आलं की त्याच्यामध्ये जो मसाला आहे ना तर तो मी 4 ते 5 मिनटं जो आहे ना तर असा उकळून घेत असते. याच्यामध्ये थोड्याशा गाठी पण होतात, तर त्या गाठी मोडत 4 ते 5 मिनटं ते पाणी उकळून घ्यायचं. आणि हे जे पाणी आहे ना तर हे उतू जात असतं, त्याच्यामुळं गॅस थोडासा कमीच ठेवायचा आणि त्याला हलवत हलवत 4 ते 5 मिनटं उकळून घ्यायचं. आणि हे जे पाणी आहे ना तर थंड केल्यानंतरच वापरत असते. तर आता हे पाणी थंड पण झालेलं आहे, तर याचा कलर थोडासा काळपट होत असतो. आणि इकडं आता जे पीठ आहे ना तर अर्धं पीठ घेतलं आहे मी आणि अर्धं ठेवलं आहे एका साईडला. तर साधारण 1 किलो पीठ असेल, हे 1 किलोला थोडंसं किंचित कमी असेल. तर इकडं पाणी टाकून मी आता त्याचा घट्ट असा पीठ मळून घेते, म्हणजेच गोळा तयार करून घेते. आणि हे जे पीठ आहे ना तर जेवढं घट्ट मळता येईल
तेवढं मळावं लागतं. तर इकडं घट्ट असा गोळा तयार करून घेते आणि इकडं एकदम मापात झालेलं होतं. तर हे जे पाणी आहे ना तर बरोबर ह्या पिठाला पुरून केलं. तर किंचित एक पोहे खायचा चमचा आहे ना तर तेवढं मला वरती थोडंसं पाणी लागलं, तर मी ते थंडच पाणी घेतलं. त्यानंतर इकडं असं घट्ट असं पीठ तयार करून घेतलं आणि हे जे पीठ आहे ना तर मी 10-10:30ला असं मळून ठेवलं आणि साधारण 12:30-1ला पापड तयार करायला लागले होते. तर 2-3 घंटे जरी पीठ भिजलं ना तर छान पापड येतात. असं एक दिवस वगैरे ठेवत नाही मी कधीच. ज्या दिवशी पीठ मळून ठेवत असते ना तर त्याच दिवशी मी ते पापड तयार करत असते आणि छान होतात पापड. खरं तर फक्त त्याला एक मेहनत असते की पापड जे पीठ आहे ना हे चांगलं कुटून घ्यावं लागतं. जेवढं पीठ चांगलं कुटलं जाईल ना तर तेवढा पापड छान होतो. तर इकडं माझं पीठ मळून झालेलं आहे आणि थोडंसं पाणी मी जे आहे ना तर थंड घेतलेलं होतं, थोडंसंच पाणी कमी पडलेलं होतं. तर इकडं मस्तपैकी घट्ट पीठ तयार करून घेतलं आणि मळून घेतलं. आणि हे जे पीठ आहे ना तर हे बऱ्यापैकी चिकट असतं, त्याच्यामुळे ते हाताला भरपूर असं चिकटतं. त्याच्यामुळे त्याला मळण्यासाठी ना म्हणजे पीठ भिजवण्यासाठी थोडंसं जरा मेहनतच लागते. आणि हे पीठ हलकं असतं वजनाला, त्याच्यामुळे ते थोडंसं उडत पण असतं. त्याच्यामुळे हळूहळूच हे पीठ आहे ना मळून घ्यावं लागतं. आणि इकडं घट्ट असा गोळा तयार करून घेतलेला आहे. तर असे 2 गोळे तयार करून घेतले मी आणि एकदम घट्ट मळलेले होते. तर आता हे साईडला एका पन्नीमध्ये ना तर ठेवून देते. आता हे जे भिजवलेलं पीठ आहे ना तर मी हे पन्नीत घालून ठेवलं, एका पातेल्यामध्ये ठेवून दिलं आणि त्यानंतर बाकीचे कामं आवरायला घेतले. तर 2 ते 3 घंटे काम आवरण्यात गेले. तर साधारण 1 वाजलेला होता खरं तर पापड तयार करण्यासाठी मला. आणि इकडं जे आहे ना पिठाचे मी 2 उंडे तयार करून ठेवलेले होते. त्याच्यापैकी 1 उंडा घेतला आणि 1 उंड्यापैकी त्याच्यातला अर्धा उंडा घेतला, म्हणजे साधारण 40 ते 50 पापड तयार होतील असा मी उंडा नेहमी घेत असते. म्हणजे मला एवढे पापड तयार करण्यासाठी ना 1 घंटा लागतो. आणि मी इकडं व्हॉइस ओव्हर करताना ना तर इकडं हॉर्न वाजलेलं आहे. तर चला म्हटलं आता. आणि इकडं जे आहे ना तर इथं शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे. तर इकडं मी आता कुटून घेते पीठ. तर हे जे पीठ आहे ना तर मी हे साधारण 10 मिनटं कुटून घेते आणि याच्यामध्ये 40 लाट्या तयार झालेल्या होत्या. आता थोडंसं काळपट दिसतंय पण थोड्या वेळाने दिसेलच की मस्तपैकी पिवळं पीठ होतं. तर इकडं मी 10 मिनटं पीठ कुटून घेतलं. तर सुरुवातीला जेव्हा बघितलं ना तर त्याला असं जेव्हा आपण ट्रेस करतो तर तेव्हा ते पीठ लगेच तुटतं. पण जेव्हा आपण जसं जसं कुटत जातो ना तर तसं तसं जेव्हा पीठ असं ताणल्यासारखं करतो ना तर ते पीठ असं तेवढंच ताणत जातं तेव्हा मग. आणि इकडं पीठ आता कुटून घेते. तर हे जे पीठ आहे ना सुरुवातीला असं ताणून बघितलं तर लगेच ते तुटतं. त्यानंतर या पिठाला जे आहे ना तर 7 ते 8 मिनटं मी असं कुटून घेतल्यानंतर आहे ना त्याला पिवळसर असा मस्त रंग पण आला आणि त्यानंतर ते पीठ जे आहे ना तर मस्तपैकी नरम पण झालेलं होतं. तर आता इकडं 7 ते 8 मिनटं कुटल्यानंतर आहे ना त्याला परत मी असं पिळून बघितलं, म्हणजे आपण जसं कपडे कसे पिळतो त्या टाईपमध्ये पिळून बघितलं. तर मस्तपैकी ते पीठ ताणत होतं. तर म्हणजे याचा अर्थ हे पीठ जे आहे ना तर छान असं कुटून पण झालेलं होतं. तर असं 4 ते 5 वेळा केल्यानंतर आहे ना तर एवढं कुटल्यानंतर हात पण माझे थोडेसे लाल झालेले होते, कारण 7 ते 8 मिनटं कुटून घेतलं. आणि इकडं त्याच्या जे आहे ना तर मस्तपैकी छोटे छोटे लाट्या तयार करून घेतल्या.
चांगलं कुटल्यामुळं काय झालं तर पटापटा पापड पण लाटता येत होता. तर इकडं थोडीशी लाटी मोठी झाली होती त्याच्यामुळं पापड पण मोठाच झालेला आहे. तर माझ्या जे लाट आहेत तर काही छोट्या मोठ्या झालेल्या होत्या. तर मी जशा होईल तशाच केल्या. त्या काही एवढ्या काही लहान करत नाही बसले. तर इकडं मी लाटून घेतले आणि पापड जे आहे ना तर मस्तपैकी पिवळे झालेले होते. आणि मसाला कुटल्यामुळं काय झालं तर पापड कुठेही फाटत नव्हता. उलट सगळ्या साईडनं जे आहे ना तर मसाला लागलेला दिसत होता. हे बघा, कुठेही पापड फाटलेला नाही आणि एकदम माझा हातसुद्धा दिसतोय त्याच्यामधून. एवढा तो पातळ झालेला होता आणि एवढा पातळ लाटून झालेला होता. तर इकडं माझे सगळे असे पापड तयार करून झालेले आणि इकडं मी जे आहे ना तर सुकायला टाकलेले होते पापड. तर इकडं पापड पण सुकताय. आणि सुरुवातीला काय करत असते, एकदम केलेला पापड मी लगेच पांगून नाही ठेवत खरं तर. त्याच्यावर थोडीशी 10-15 मिनटं जे आहे ना तर पापडावर पापड ठेवत असते. त्यानंतर ते वाळू घालते, जेणेकरून थोडंफार पीठ वगैरे लागलेलं असतं ना तर ते पण निघून जातं आणि पापड जो आहे ना तो एकदम मस्त पिवळा दिसतो. तर इकडं पापड मस्तपैकी तयार झालेले आहे. आता जे पापड वाळलेले म्हणजे वाळलेले तर नाही आहे, पण थोडेसे जे सुकलेले आहे ते एका साईडला काढून घेतले. आणि आता हे बाकीचे जे आहे ना तर बाकीचे आता मी पांगून घेते. तर साधारण 150 पापड झालेले होते आणि ते मी एका दिवसात करते. कारण जेवढं पीठ भिजवून ठेवलेलं आहे ना तेवढे मी एका दिवसात करून घेण्याचा प्रयत्न करते. कारण दुसऱ्या दिवशी ना थोडेसे पापड काळपट दिसतात. तर इकडे मी आता सगळे पापड लाटून घेतले आणि त्यानंतर इकडे आता परत दुसरी बॅच घेतली. म्हणजे असे साधारण मी 40-50 पापड होतील ना असे पीठ जे आहे ते कुटून घेते, परत लाटून परत दुसरे बॅच करत असते. तर म्हणजे जीवार पण येत नाही. तर इकडे पापड तयार झालेले आहे.